श्री स्वामी समर्थ. आपल्या या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचा व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला समजले असेल की कमी काळात कमी मेहनतीने भरघोस उत्पन्न देणारे पीक, लाल लाल भडक पैसा देणार कडक असे बीट पीक. बीट पिकाविषयी माहिती घेणार आहोत. आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या शेतात हिरवागार पाला व त्या पाल्याच्या लाल लाल रेषा, पालावर लाल लाल रेषा आणि खाली लाल लाल गोळा, आठवलंस का? म्हणजे ते बीट आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त असणारे पीक आहे. आपल्याला बीट खाल्ल्याने रक्ताची कमतरता भासत नाही. या पिकाची लागवड करायची आहे तर त्याची आपण आज अगोदर माहिती पाहणार आहोत. बीट पिकासाठी थंड असे समशीतोष्ण हवामान येणारे पीक आहे. कंद आणि पाणी दोन्ही खाण्यास उपयुक्त असून बाजारात चांगली जास्त मागणी आहे. बीट पिकासाठी जमीन मध्य काळी गाळाची चांगली निचरा असलेली असावी. त्या जमिनीचा pH 6.0 ते 7.5 असावा. बीट पीक 12 माही पीक घेतले जाणारे पीक आहे. बीट पिकाची लागवड ही जून पासून ते फरवरी महिन्यापर्यंत केली जाते. म्हणजे कसं तर आपण जून, जुलै, ऑक्टोबर, नोव्हेंबर किंवा जानेवारी, फेब्रुवारी अशा महिन्यांमध्ये आपण त्याची लागवड करू शकतो. शेतात लागवड केल्यावरती बीट पीक हे 45 ते 50 दिवसात काढायला येते. बीट लागवड करताना दोन ओळीमधील अंतर 7 ते 8 इंच असावे. दोन बियांमधील अंतर हे 7 ते 8 इंच असावे. बीट हे सरी, वरंबा, गादी वाफा, सपाट वाफे, बेड पद्धतीने अशा पद्धतीने शेतामध्ये त्याची लागवड करता येते. टोकन पद्धतीने लावता येते. ट्रॅक्टरच्या पेरणीच्या साहाय्याने पेरणी करता येते. लागवड करताना आपण त्याचा बियांचा विचार केला पाहिजे. जर आपल्या मार्केटमधील लोकल बाजारात जाऊन आपली ज्याची चांगली व्हरायटीची मागणी असेल त्या बियांचा वापर करणे आवश्यक आहे. रुबी, क्वीन, सकाटा, सीडस, पुसा बीट आणि आपल्या लालिमा अशा अनुभव असलेल्या सीड्सचा वापर करणे आवश्यक आहे. आता आपण बी लावायचे आहे तर पण त्याच्या अगोदर आपल्याला जमीन कशी पाहिजे तर जमीन ही खोल नांगरणी करून ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या नांगरटीला आपण त्याच्यात शेणखत टाकावे. 1 एकर जमीन असेल तर 9-10 टन शेणखत घालावे. नंतर त्याच्यावरती नांगरणी करून सरी, वाफा, बेड करावे आणि लागवड करावी. लागवड करताना 2 सरीमधील अंतर 7 ते 8 इंच असावे आणि जेव्हा आपण त्या बियांची लागवड करतो बियांमधील अंतरही 7 ते 8 इंच असावे. त्या आपण शेतामध्ये पुरत, पालाश, नत्र या खतांचा वापर करणे आवश्यक आहे. पुरत 25 ते 30 किलो, पालाश 25 ते 30 किलो आणि नत्र हे 40 ते 50 किलो खतांचा वापर करायला पाहिजे. 2 हप्त्यात त्यांचा डोस देणे आवश्यक आहे. पेरणीच्या वेळी आणि 25 ते 30 दिवसांनी असा त्यांचा खतांचा डोस देणे आवश्यक आहे. आता लागवड केली आपण. लागवड केल्यावरती त्याला लगेच पाठीमागं आपण पाणी सोडतो आणि पाणी दिल्यावरती आपल्याला बीट उगवायला मदत होते. बीट पिकाला पाणी चांगले कमी प्रमाणात आणि जास्तही प्रमाणात लागत नाही. कमी प्रमाणातच म्हणजे मीडियम साईजमध्येच पाणी लागते आणि पण त्याला नियमित पाणी द्यावे. उन्हाळ्यात 6 ते 7 दिवसातच पाणी द्यावे आणि हिवाळ्यात 9-10 दिवसानंतर पाणी दिले तरी चालते. पावसाळ्यात पावसावरती येते पण शेतामध्ये पाणी साचू देऊ नये.
बीट चांगली उगवून वर आल्यावरती 15 ते 30 दिवसामध्ये त्याची खुरपणी करावी. प्लास्टिक किंवा सेंद्रिय खत मल्चिंगचे फायदेशीर असतात. शेताच्या तणांमुळे कंद वाढ मंदावते, त्यामुळे शेतामध्ये तण होऊ देऊ नये. मावा झाल्यावर पाने वाकडी होतात. पाने आळी आपल्याकडे असते ती आळी पाने खातात, त्यामुळे त्याची योग्य ती कीटकनाशकांची फवारणी करणे आवश्यक आहे. आपले बीट काढण्यासाठी कधी तयार होते? लागवड नंतर 55 ते 70 दिवसात त्याची काढणी केली जाते आणि 45 दिवसानंतर त्यात विरळून 3 बीटांची एक गड्डी अशी बनवून ती बाजारात विकायला घेऊन जातात. आणि 55 ते 70 दिवसांनी जे शेतामध्ये राहिलेले बीट असते ते खालील बीट साईडला करून पाला वेगळा करून तो गोणीमध्ये भरून बाजारात नेला जातो. त्याचे सरासरी उत्पादन हे 80 ते 120 क्विंटल एकरामध्ये निघते. योग्य खत पाणी दिल्याने उत्पादन वाढते. स्थानिक बाजारात भाजी मंडईत, हॉटेल, ज्यूस सेंटरमध्ये चांगली मागणी आहे. योग्य व्यवस्थापन चांगला नफा मिळवून देणारे पीक आहे. तुम्हाला जर शेतीविषयक अजून अशीच नवीन माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला जोडले राहा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.